गुंतलेले मनवेडे तुझ्या सवेत भाग 19. सकाळी उपाशीपोटी वेदीला घेऊन आम्ही लॅबमध्ये पोहोचलो. तिथे सांगितल्या होत्या त्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या. टोटल 10-12 हजार रुपये झाले होते. एवढ्या टेस्ट करायला लागल्या होत्या. रिपोर्ट मिळायला वेळ लागणार होता सगळ्यांचा. काही रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होते, तर काही दुसऱ्या दिवशी मिळणार होते, तर काही रिपोर्ट 2-3 दिवसांनी मिळणार होते. तिला घेऊन परत आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. वेदी आता थकली होती, त्यामुळे निपचिप पडून होती. डॉक्टरांचा जो काही आता निर्णय असेल तर तो रिपोर्टवर अवलंबून होता. तोपर्यंत तिला सलाईन चालू होतं. थोडंफार खात होती, त्यामुळे घरून बाबांना मी जेवण आणायला पाठवलं. बाबा घरून येताच वेदीने पहिली मुलांची चौकशी केली. आपल्या अशा अवस्थेतही तिला मुलांची काळजी होती. तिला अख्ख्या घराची काळजी होती. फक्त ती स्वतःची काळजी घेत नव्हती. म्हणूनच आज तिला ॲडमिट व्हावं लागलं होतं. आईने तिच्यासाठी जेवण बनवून दिलं होतं छान. तिने त्यातलं थोडंफार खाल्लं. तिला लगेच झोप लागली. चेहरा एकदम निस्तेज वाटत होता. मी कितीतरी वेळ तिच्या डोक्यावरून हात फिरवत बसून होतो. मला वेदी लवकरात लवकर बरी व्हावी एवढेच आतून वाटत होतं. तिला असं निपचिप बेडवर झोपलेलं बघून माझ्या हृदयात कालवाकालव होत होती. देवा, माझ्या वेदीला लवकरात लवकर बरं करा. देवाकडे मी सतत प्रार्थना करत होतो. काय माहीत, पण वाटत होतं देव माझं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वेदीची तब्येत बरी व्हायची सोडून दिवसेंदिवस खालावत चालली होती. तिच्यात अजिबात त्राण नव्हते. तिला असं बघून माझं मन आतून दुखत होतं. जादूची कांडी फिरवावी आणि वेदी एकदम ठणठणीत व्हावी असंही वाटून गेलं म्हणे. परीकथेत दाखवतात तसं. मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत होतो, पण कुठेतरी प्रयत्न कमी पडत आहेत असं वाटत होतं. 1-1.5 तासाने डॉक्टर आले. त्यांनी वेदीला जागा करून चेक केलं आणि काही मेडिसिन्स लिहून दिल्या. डॉक्टरांना भेटून मी विचारायचा प्रयत्न केला, परंतु काहीच सांगितलं नाही. जीव टांगणीला लागला होता. वेदीला फक्त मेडिसिन देत होते, पण काय झालंय काय नाही डॉक्टर सांगत नव्हते. 2 दिवसांनी सगळे रिपोर्ट आले. डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलावून घेतलं. तुमच्यासोबत अजून कोण असेल तर त्यांनाही बोलवा असं सांगितलं. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. उगाचच वाईट संकटाची चाहूल द्यायला लागलं. नको नको ते मनात विचार दाटून आलेले. त्या विचारांनी डोक्यात प्रचंड गर्दी केली आणि दिवसाही हॉस्पिटल आपल्याभोवती फिरते की काय असे 2 क्षण वाटून गेलं. डॉक्टर आपल्या केबिनमध्ये निघून गेले. मी हताशपणे तिकडे बघितलं. काय सांगतील आता? जीव नुसता घाबरा झाला होता. मी तसाच बाबांना बघायला परत वॉर्डमध्ये आलो. त्यांना बोलावून आम्ही दोघेही डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेलो. आता काय ऐकायला मिळेल आणि काय नाही हेच कळत नव्हतं. मन चिंती ते वैरीनं चिंती. ती मन माझ्या मनाला तंतोतंत लागू पडत होती. काय काय विचार येत होते. आम्ही कसेबसे डॉक्टरांच्या समोर खुर्चीत बसलो होतो. डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट समोर ठेवले होते आणि डोक्याचा MRI काढला होता त्याचाही रिपोर्ट घेऊन डॉक्टर बसले होते. त्यांनी एका ठिकाणी गोल करत आम्हाला वेदीच्या डोक्याचा भाग दाखवला. इथे अगदी ब्रेनजवळ एक गाठ आहे. आपल्याला ती कॅन्सरची आहे का हे एकदा टेस्ट करायला पाठवायला लागेल, डॉक्टर म्हणाले आणि माझं डोकंच बधीर झाल्यासारखं वाटलं. माझ्यासमोर हसत खेळत असणारी माझी वेदी. वेदीला ब्रेन कॅन्सर असण्याची शक्यता. डॉक्टरांनी सांगितलेली शक्यता ऐकून माझा घसा कोरडा पडत चालला होता. माझ्या वेदीला असं काही होईल हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. नकळत डोळ्यात पाणी जमा झालं. काय गुन्हा केला होता माझ्या वेदीने की तिला अशी शिक्षा मिळावी? मी
विचारातच हरवलो होतो. डॉक्टर समोरच होते तरी भान राहिलं नव्हतं. बाबांनी पाण्याचा ग्लास पुढे केला. पाण्याचा घोट घशातच अडकला इतका कंठ दाटला होता. श्वास घ्यायलाही मला होत नव्हतं. बाबा कसेबसे सावरत मला डॉक्टरच्या केबिन बाहेर घेऊन आले. मी बाहेर येऊन तिथल्याच बाकावर थोडा वेळ बसलो. बाबांना वेदीकडे जायला सांगितलं कारण ती एकटीच होती. सुरळीत तर होतं ना सगळं, मग हे कुठून आलं? मी हवालदिल होऊन बसलो होतो. 2 मुलं आहेत. मी वेदीशिवाय नाही जगू शकत. तिला काही होता कामा नये. तिच्यासाठी मी सगळ्यात चांगला डॉक्टर शोधेन. तिला मला सोडून जाऊ देणार नाही मी. काहीही असो. देवाशी झगडेन पण जाऊ देणार नाही अशी अर्ध्यावरच. मन क्षणात हळवं, क्षणात कठोर, तर क्षणात मागच्या आयुष्यात डोकावत होतं. आमचं अजूनपर्यंतचं मजेत घालवलेलं आयुष्य डोळ्यासमोरून जात होतं. नजर लागली आमच्या संसाराला. मी चेहरा हातात पकडून रडू लागलो. खूप वेळ रडलो. मला स्वतःला सावरायचं होतं पण जमत नव्हतं. कसं सावरायचं? कसं सावरू मी स्वतःला? वेदी माझं प्रेम आहे. छाती भरून आल्याने दुखायला लागलं. मी छातीत हाताने ठोकत होतो. कसा जाऊ वेदीसमोर? काय झाले तिला विचारलं तर काय उत्तर देऊ? आई विचारेल, मुलं विचारतील, काय सांगू त्यांना? काय? माझ्या बाजूला बसलेला माणूस घाबरून माझ्याकडे बघत होता. त्याने हात लावून मला पाणी हवं का विचारलं. मी पाणी घेतलं आणि एक घोट प्यालो. देवा, टेस्ट निगेटिव्ह येऊ दे. ती गाठ साधीच असू दे असा विचार मनात आला. मी थोडा शांत झालो. अजून तरी मनात आशा होती की कॅन्सर नसण्याची. मी सावरलं स्वतःला. आता वेदीकडे लक्ष द्यायचं होतं. तिला मी आतून कोलमडलो हे दाखवायचं नव्हतं. मी उठून पुन्हा वेदीच्या वार्डकडे चालू लागलो. काय काय स्वप्न रंगवली होती. नोकरीतून निवृत्त झालो. मुलांची लग्न झाली की मग आमचं खरं आयुष्य जगायला मोकळे. आम्ही एकत्र म्हातारे होणार. हातात हात घालून नदी किनारी फिरायला जाणार. ती धडपडली तर मी आधार देणार. माझा तोल गेला तर ती सावरणार. वेदी आधीच मी मरून जाणार कारण मला वेदीशिवाय जीवनाची कल्पनाच करवत नव्हती. नाही नाही, मी वेदीला कुठेच जाऊ देणार नाही. बघितलेली स्वप्न आम्ही पूर्ण करूनच जाणार. मी मान हलवत होतो. जाणाऱ्या माणसाला धक्का लागला तसा मी पुन्हा वास्तवात आलो. वेदीजवळ येऊन बसलो. वेदीकडे बघून हसण्याचा प्रयत्न करत होतो. कसंनुसं हसत मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. कामात कधी तिच्याकडे लक्षच दिला नव्हता. चाललंय ना मग चालू दे. मिळतंय ना हातात आपल्या, मग चौकशी कशाला? तिच्यावर जीवापाड प्रेम असून आपण तिला दुर्लक्ष केलं अशी भावना माझ्या मनाला खात होती. मी आपल्याला चहा आणतो, बसा तुम्ही बोलत. बाबा बोलून खाली गेले. वेदी आणि मीच होतो फक्त वॉर्डमध्ये. एवढ्या दिवसात असा एकांत मिळालाच नव्हता. आणि मिळाला तो सुद्धा अशा वेळी जेव्हा वेदीची तब्येत ठीक नव्हती. तुला काही त्रास होत होता तर तू आधी का नाही सांगितले? मी तिच्याकडे बघत विचारलं. 1-2दा मध्ये चक्कर आल्यासारखी वाटलेली, पण असंच छोट्या छोट्या गोष्टी कुठे तुम्हाला सांगत राहणार. कामाला असता माझी कुठे बुनबुन त्यात. घरीच तर असते मी, वेदी म्हणाली. अगं पण तुला डॉक्टरकडे तर जाता येत होतं ना. मला नाही सांगितलंस तर. माझी काळजी करता करता स्वतःची काळजी घ्यायची ना. सगळ्यांची काळजी करतेस पण स्वतःची काळजी कोण घेणार? मी माझ्या हृदयातल्या दुःखाला दाबून ठेवत बोलत होतो. ते जाऊ दे, डॉक्टर काय बोलले? वेदी विषय बदलत म्हणाले. काही नाही, अजून एक टेस्ट करावी लागेल म्हणाले. म्हणून बोलावलेलं. मी सांगायचं म्हणून काहीही सांगितलं होतं.
आतून खूप रडत होतो मी. वेदी मला सोडून जाईल ही भीती मला खात होती, पण तिला ते जाणवू न देण्याची कसरत मी करत होतो. तिच्या हाताच्या बोटांमध्ये माझी बोटं घालून मी बसून राहिलो. केसातून हात घालत तिचे व्यवस्थित केले केस. टवटवीत चेहरा पार उतरून गेला होता. ज्या ओठांची मला ओढ होती तेच आज सुकून गेले होते. माझी वेदी, माझी वेदी. विचार करता करता थकून गेलो होतो मी. तिच्या बाजूला डोकं टेकून कधी झोपलो कळलंच नाही. बघूया काय निदान होतंय वेदीचं. मी काही डॉक्टर नाही, त्यामुळे काही चुकलं तर नक्की सांगा. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. कशी वाटली कथा तुम्ही सांगत राहा. धन्यवाद.